we are today we are going to learn English subject. Today we are learn alphabets. In our previous lecture, we studied A to Z. So now I start from letter V. V कसा काढायचा? तर V म्हणजे दोन तिरप्या रेषा. दोन तिरप्या रेषा ज्याप्रमाणे कोण तयार होतो त्याप्रमाणे V चा आकार असतो. एका बिंदूमध्ये ह्या दोन रेषा मिळतात. पहिल्या लिपीतील V म्हणजे मोठ्या आकाराचा V आणि दुसऱ्या लिपीतील V म्हणजे छोट्या आकारातील V. मग V चे बरेच शब्द आहेत, तुम्ही सुद्धा सांगू शकता. पण तुमच्या जास्त परिचयाचा शब्द आहे तो म्हणजे व्हेजिटेबल्स किंवा व्हेजिटेबल. व्हेजिटेबल भाज्या, आपल्याकडे जे मिळतात त्या भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स. नेक्स्ट पुढचं अक्षर आहे W. W म्हणजे दोन V जोडल्यानंतर तयार होणारं अक्षर आणि दोन्ही लिपीतील या अक्षराचा जर आपण अभ्यास केला तर मोठा W म्हणजे पहिल्या लिपीतील W आणि लहान W म्हणजे दुसऱ्या लिपीतील W. W पासून तयार होणारे शब्द पहा. W for well, W for window, W for warm, W for warm and W for wagon. Warm म्हणजे गांडूळ, अर्थवर्म असं त्याला म्हणतात. नेक्स्ट इज लेटर X. X म्हणजे दोन क्रॉस लाईन्स एकमेकांना त्या लाईन्स काय करतात? क्रॉस करतात, एकमेकांना छेदतात आणि X तयार होतो. मोठ्या लिपीतील X म्हणजे मोठा अक्षर आणि छोट्या लिपीतील X म्हणजे छोट, त्या X पेक्षा पहिल्या लिपीतील X पेक्षा लहान काढणे म्हणजे X तयार होतो. X फॉर एक्सरे, X फॉर एक्सरे. ओके. नेक्स्ट Y. आता Y या अक्षराकडे खूप लक्षपूर्वक पाहायचे बरं का. भल्यांना या दोन लिपीमधील Y चा फरक कळत नाही. लक्षात घ्या, पहिल्या लिपीतील Y म्हणजे V आकार पहिला काढायचा आणि त्याच्या खाली सरळ रेषा. आलं सगळ्यांच्या लक्षात? V आकार काढायचा आणि त्याच्या खाली सरळ रेषा म्हणजेच मोठ्या लिपीतील अक्षर Y आणि छोट्या लिपीतील Y काढताना V आकार तर कायम ठेवायचा, मात्र जी लाईन आहे ती थोडीशी तिरपी घ्यायची. कशी घ्यायची? तिरपी घ्यायची. आणि मोठा Y हा मोठ्या अक्षरात काढायचा आणि लहान Y हा छोट्या अक्षरात काढायचा. फरक लक्षात आला? उभी दांडी असेल, सरळ रेष असेल तर पहिल्या लिपीतील Y आणि तिरपी रेष असेल तर दुसऱ्या लिपीतील Y होतो. Y फॉर योगर्ट, दही. याक, बर्फाळ प्रदेशात हा प्राणी आढळतो. याम म्हणजे लोकर आणि योयो. नेक्स्ट, दिस इज द लास्ट लेटर इन अल्फाबेट. हे अल्फाबेट्स मधलं शेवटचं अक्षर आहे Z. कोणतं अक्षर आहे? Z.
म्हणताना उच्चार अतिशय व्यवस्थित करायचा आहे. झेड, झेड एक हॉरिझॉन्टल लाईन, एक तिरपी रेषा आणि एक पुन्हा त्याला उलटी रेषा. वरची रेषा आणि खालची रेषा ही समांतर असते आणि मध्ये मात्र एक तिरपी रेषा असते. मोठ्या लिपीतील झेड हा मोठा अक्षर असतं आणि लहान लिपीतील झेड हे लहान अक्षर असतं. मग या झेड पासून तयार होणारे शब्द कोणते आहेत? झिब्रा, झिप्पर, झू, झू म्हणजे प्राणी संग्रहालय. आता आपण ए टू झेड अक्षर पुन्हा एकदा म्हणूया आणि नंतर झेड टू ए अशी अक्षर म्हणूया. फर्स्ट लेटर इज ए. A, A, B, B, C, C, D, D, E, E, F, F, G, G, H, H, I, Z, Z, K, K, L, L, M, M, N, N, O, O, P, P, Q, Q, R, R, S, S, T, T, U, U, P, P, W, W, X, X, Y, Y, Z, Z. आता आपण Z to A अशी उलटी ही 26 letters वाचणार आहोत. So let's start now. Z, Z, Y, Y, X, X, W, W, V, V, U, U, P, P, S, S, R, R, Q, Q, P, P, O, O, N, N, M, M, L, L, K, K, Z, Z, I, H, H, G, G, F, F, E, E, D, D, C, C, B, B, A, A. आता A to Z आपण पटपट म्हणूया, पण गाण्याच्या स्वरूपात. आलं लक्षात? A for apple, B for ball, C for cat, D for doll, D for doll, E for elephant, F for fish, G for goat, H for home, I for ice cream, Z for joker, K for kite, L for lemon, L for leaf, M for monkey,
N for nose, O for oval, P for pig, Q for queen, R for run, S for snake, T for tower, U for umbrella, V for victory, W for water, X for saxophone, Y for yam, Z for zebra, A to Z. बालमित्रांनो, आता आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि दुसरा विषय मराठी आपण सुरू करूया. आपण आतापर्यंत बरीच मुळाक्षरं पाहिली. यामध्ये तुम्ही साधे शब्द शिकलात, कानाचे शब्द शिकलात आणि आज आपण उकाराला सुरुवात करतो. आज आपण पहिलाच उकार घेणार आहोत आणि त्यावर आधारित काही शब्द मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते शब्द तुम्ही माझ्या पाठीमागून म्हणायचे आहेत आणि त्या शब्दांचा सराव करायचा आणि नंतरच्या तासाला आपण दुसरा उकार घेऊया. चला तर मग आता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही एक शब्द पाहताय. तुम्ही म्हणाल, अहो बाई, त्याला कुठं उकार दिलाय? उकाराचं चिन्ह तर आम्हाला माहितीये, पण यामध्ये पहा, पहिला शब्द आहे, पहिला अक्षर आहे उ, पहिला अक्षर आहे उ आणि दुसरं अक्षर आहे म आणि त्याला दिलाय काना. उचा ज्या वेळेला शब्दामध्ये वाक्यामध्ये उच्चार होतो त्या वेळेला लक्षात ठेवायचं की उचा उच्चार झाल्यानंतर आपण उकार द्यायचा असतो. म्हणजेच आपण स्वर शिकतोय. उकार, उचा स्वर आज पाहतोय उकार. उकार देताना प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये उकार लागताना त्याचा उच्चार उ असा होतो. कला पहिला उकार कु, खला पहिला उकार कु, असंच सगळीकडे. म्हणजे व्यंजनामध्ये उ मिळवल्यानंतर उकार तयार होतो. मग हा आहे उचे शब्द, उकाराचे शब्द. वाचायचे ना मग. उमा, उमा, उडी, उडी, उशी, उशी, खुना, खुना. आता उकार बघा कसा द्यायचा ते कळलं. उकार खू, त्याला पहिला उकार खू, नला काना ना, खू ना. खला पहिला उकार खू, ळला काना ळा, खू ळा, खुळा. गला पहिला उकार गु, न बाणाचा, गु न. गला पहिला उकार गु, हला काना हा, गु हा. गला पहिला उकार गु, नला दुसरी वेलांटी, नी, गुनी. चला पहिला उकार चू, कला काना का, चुका. चला पहिला उकार चू, नला काना ना, चुना. जला पहिला उकार जू, ळला काना ळा, जुळा. जला पहिला उकार जू, ई, जुई. जला पहिला उकार जू, बला काना बा, जुबा. जला पहिला उकार जू, लला काना ला, जुला. ठला पहिला उकार ठू, शला वेलांटी दुसरी शी, ठुशी. त्याला पहिला उकार तू, रला काना रा, तुरा. त्याला पहिला उकार तू, लला काना ला, तुला. पला पहिला उकार पू,
ड ला काना डा पुडा. प ला पहिला उकार पू. ड ला दुसरी वेलांटी डी पुडी. प ला पहिला उकार पू. र ला दुसरी वेलांटी री पुरी. प ला पहिला उकार फू. ग ला काना गा फुगा. प ला पहिला उकार बू. ध धरणाचा बुध. ब ला पहिला उकार बू. व ला काना वा बुवा. भ ला पहिला उकार भू. ग ला काना गा भुगा. भ ला पहिला उकार भू. स ला काना सा भुसा. म ला पहिला उकार मू. क ला काना का मुका. बालमित्रांनो, या शब्दामध्ये तुम्हाला उकार आणि अक्षर यामध्ये अंतर दिसत असलं तरी लिहिताना असं लिहायचं नाही. अक्षराला जोडूनच उकार आला पाहिजे. कारण इथं तुम्हाला समजण्यासाठी स्क्रीनवर असे शब्द दिलेले आणि हे शब्द आपण झूम केलेले आहेत, त्यामुळे ते अंतर आपल्याला दिसत आहे. मुळी मुळी. याला पहिला उकार यू वा युवा. युती युती. आता पहा वृक्ष वृक्ष. रचा उकार कुठे द्यायचा असतो कळलं का तुम्हाला? रचा उकार रच्या खाली न देता रच्या बरोबर मध्ये द्यायचा असतो. म्हणून शब्द तयार होतोय वृक्ष. तुम्ही गुरुवार हा शब्द पाहिला असेल, गुरुवार हा शब्द उच्चारत असाल, गुरुवार हा वार लिहिला असेल, त्या वेळेला बघा गुरुवार आलं लक्षात. वृक्ष. रूढी. रला उकार रू आणि ढला दुसरी वेलांटी डी. आणि या रू या शब्दाची एक गंमत सांगते. रूचा पहिला उकार आणि दुसरा उकार दोन्हीही सेम असतात, सारखे असतात. आलं लक्षात. त्यात असं पहिला आणि दुसरा आपल्याला दाखवता येत नाही. रूढी. ल ला पहिला उकार लू ळा लुळा. श ला पहिला उकार शू भ शुभ. स ला पहिला उकार सू त सूत. स ला पहिला उकार सू ई सुई. स ला पहिला उकार सू मा मला काना मा सुमा. स ला पहिला उकार सू ध ला काना धा सुधा. स ला पहिला उकार सू र ला काना रा सुरा. स ला पहिला उकार सू र ला वेलांटी री सुरी. क्ष क्षत्रियातला त्याला पहिला उकार क्षू क्षुधा. ध ला काना धा. आले हे शब्द लक्षात. आता बालमित्रांनो, हेच शब्द तुम्ही नंतर तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आपण आता 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि मग पुढचा विषय सुरू करूया. मॅथेमॅटिक्स 1 to 100. बालमित्रांनो, पुढचा विषय मॅथेमॅटिक्स आपण घ्यायला आता नको आहे. कारण पहिल्या उकाराचे काही 4 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द हे आपण आता म्हणून घेणार आहोत. 1 to 100 तुम्ही मुलांनी नंतर होमवर्क मध्ये लिहायचं आहे आणि घरी योग्य उच्चारात ते म्हणायचे आहे. आलं लक्षात. आता आपण हे 4 अक्षरी शब्द वाचूया पहिल्या उकारावर आधारित. पहिला शब्द आहे उ ब
दार, उबदार. पुढचा शब्द आहे उठा व दार, उठावदार. खला पहिला उकार खू, खू द क न, खुदकन. खला पहिला उकार खू, ळ, खू ळा, खुळखुळा. गला पहिला उकार गु, न वा न, गु न वा न, गुणवान. गला पहिला उकार गु, ळ, गु ळी त, गुळ गुळीत, गुळगुळीत. गला पहिला उकार गु, गु स म त, घुसमट. घुट मळत, घुटमळत, घुटमळत. चुलवन, चुलवन. चुडीदार, चुडीदार. झला पहिला उकार झू क, झुक, झुकझुक. झला पहिला उकार झू, ळ, झुळ, झुळझुळ. तला पहिला उकार टू, न, क न, तुनकन. तू म दार, तुमदार. तला पहिला उकार तू का, राम, तुकाराम. तला पहिला उकार थू ई, थू ई, थुई थुई. जला पहिला उकार दू, जलकाना जा, भलकाना भा, व, दू जा भाव, दुजा भाव. नला पहिला उकार नु, ख, सलकाना सा, न, नुकसान. नु क सा न, नुकसान. पहिला उकार पु, र, व, ठा, पुरवठा. पहिला उकार पु, र, व, नी, पुरवणी. बु, पहिला उकार बु, ध, वा, र, बुधवार. बु, पहिला उकार बु, ड, बु, डा, बुडबुडा. पहिला उकार भू, ज, बळ, भुजबळ किंवा भुजबळ असंही म्हणतात. भू, सा, वळ, भुसावळ. मु, ला, ख, त, मुलाखत. मला पहिला उकार मु, ळा, क्षर, मुळाक्षर. मु, कु, त, राव, मुकुटराव. यु, याला पहिला उकार यु, व, राज, युवराज. याला पहिला उकार यु, व, राज्ञी, युवराज्ञी म्हणजे राजकुमारी. रुखवत, रुखवत. रूपवान, रूपवान. लला पहिला उकार लू, धला पहिली वेलांटी धी, या ना, लुधियाना, लुधियाना झालं. लला पहिला उकार लू, ड, बू, ड, लुडबुड. शला पहिला उकार शु, भ, शुभ. लला काना ला, ब, शुभ लाभ. शला पहिला उकार शु, भ, विवाह, शुभ विवाह. सला पहिला उकार सु, ख, क, र, सुखकर. सुधा कर, सुधाकर.
ल तान सुलतान, सु ल क्ष ना सुलक्षणा. हा शब्द जरा पहा, क्ष क्ष क्षत्रियाकडे लक्ष द्या रे सगळेजण. क्ष क्ष क्षत्रियाचा आपण असा लिहितो, बरोबर आहे की नाही. ही जी वरची गाठ आहे ना बालमित्रांनो, ती नेहमी अक्षराच्या तिथं यायची असते. ही जी गाठ आहे ती वरच्या रेषेच्या तिथे रेष देताना याच प्रकाराने लिहितात. म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की क्ष 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 क्षामृगाचा ही जी दोन अक्षरं आहेत ही लिहिताना आपण अशा प्रकारे शब्द लिहायचे असतात. म्हणजे त्यातून आडवी रेष गेली तरी चालते, मात्र ते रेषेच्या खाली लिहायचे नाही, तेवढं लक्षात ठेवा. आलं लक्षात. सुलक्षणा शब्दामधला क्ष क्ष क्षत्रियाचा कसा लिहिलाय कळतोय ना. त्याच प्रकाराने तुम्ही लेखन करताना क्ष आणि क्ष श क्षामृगाचा लिहायचा आहे. पुढे चला, पहिला उकार सु हा सी नी सुहासिनी. आता जरा पटपट वाचूया. आता हे शब्द संपलेले आहेत. पहा, आज आपण पहिल्या उकाराचे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी 4 अक्षरी शब्द 5 अक्षरी शब्द देखील पाहिलेले आहेत. बालमित्रांनो, या शब्दांचा विशेष सराव करायचा आहे, कारण हे शब्द व्यवस्थित वाचता आले तरच वाचन आणि लेखन सुधारणार आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. मग आपण या शब्दांचा सराव तुम्ही घरी करायचाच आहे. त्याचबरोबर आपलं जे बाराखडीचं पुस्तक आहे, बाराखडीच्या पुस्तकामधील देखील पहिल्या उकाराची अक्षरं, प्रत्येक व्यंजनाला पहिला उकार दिलेला आहे, ते पान तुम्ही मुलांनी एकदा आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आणि त्याखाली आता मी वाचून दाखवलेले जे शब्द आहेत ते सगळे शब्द लिहायचे आहेत. आणि हाच उकार पुन्हा 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 म्हणायचा आहे. आता बालमित्रांनो, दोन्ही लिपीतील अल्फाबेट